प्रगती व्हावी सर, बाकी काही लॉजिक नाही त्याच्या मागे. ते लावलेत ना 7 घोड्याचं चित्र, ज्यांच्या घरात 7 घोड्याचं चित्र लावलंय त्या घरातला जर माणूस 11 वाजता गुड मॉर्निंग म्हणत असेल तर 70 घोड्याचं चित्र लावलं तरी त्याचं भाग्य बदलल का? ज्याला असं वाटतं ना माझं भाग्य बदलावं, मी सांगतो नियम पाळा. 25 वर्ष झाले 4 ला उठायचं आणि कार्यक्रमाला निघायचं. कधी आजारी पडणे नाही, काय नाही महाराज. माझ्या जीवनात अण्णा फक्त कोरोना नावाचा ऍक्सिडेंट, नाही तर आजार मला माहिती नाही. ही भगवंताची कृपा आहे. विठ्ठल नंद बाबाच माई आहेत का घरात? यशोदेने सांगितलं या या, यू मोस्ट वेलकम, या या. आतमध्ये गेले. भगवंताने ठरवलं गिराईक परत येता कामा नाही. त्यांनी पंचांग काढलं. हा मुलगा मूळ नक्षत्रात जन्माला आलाय, याला अमकं करावं लागेल, याला तमकं करावं लागेल, याचा समूळ कुळाचा नाश करील. मग यशोदेने सांगितलं, गर्ग महामुनीने त्याचं जे भविष्य सांगितलं खोटं आहे का? म्हणजे 7 खोटं आहे. महाराज भगवंताने ठरवलं गिराईक महाराज परत येता कामा नाही. तिथले जे चौरंगण पाठ होते त्या महाबाळाच्या पाठीवर असे बसले. त्याची अवस्था काय झाली? पंचांग त्या ठिकाणी फाटलेलं आहे, जानवं तुटलंय, त्याच्या कमरेचं धोतर गळालंय. काही शब्द आवर्जून टाळावेत कीर्तनकारांनी. त्याला अधिकारवाणी असावी लागती. जसं सदानंद गुरुजी असतील तशा अधिकारवाणीने बोललो महाराष्ट्राने. आपल्यासारख्याने त्या शब्दाचा प्रयोग टाळावा, कारण माता भगिनी असतात तो शब्द टाळावा. हे कीर्तनकाराला कळलं पाहिजे काय शब्द गाळायचा आणि काय करायचं. हे ठरवून आपण ठरवून नाही, कीर्तनकाराने ठरवलं पाहिजे. आता भगवान थोडे मोठे करतो, कारण आता मला 15 मिनिटं आहेत. 15 बॉल आणि 70 रन करायचे ट्वेंटी. काही लोक म्हणतात तुमच्या देवाने चोरी केली, आम्ही पंप लुटायला काय हरकत आहे? अरे देव कुठं, आपण कुठं? करंगळीवरती त्यांनी गोवर्धन धारण केला, आपण त्याची त्या ठिकाणी बरोबरी करू शकतो का? आता भगवान चोरी करू लागले. काय चोरलं भगवंताने? चित्त चोरी गेले नंदाच्या नंदाने. काय चोरलं? हरीने माझे